महाराष्ट्र शालेय पाठ्यपुस्तकात सिंधी समाजाच्या वीर पुरुषांना स्थान मिळण्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन. सिंधी समाजाचे भारतासाठी जे योगदान आहे ते विसरून चालणार नाही. अनेक क्षेत्रात सिंधी समाजाने भरीव कामगिरी केली आहे. वेळोवेळी देशाच्या मदतीसाठी निस्वार्थ भावनेने सिंधी समाज नेहमीच पुढे आला आहे. ज्याप्रमाणे आपल्या महापुरुष, वीरपुरुष, शहीद, क्रांतिकारी यांना पाठ्यपुस्तकात स्थान आहे, त्याचप्रमाणे सिंधी समाजाचे महाराजा दाहिर सेनी, ज्यांनी अनेक वेळा भारतावर होणारे परकीय आक्रमण परतवून लावले, तसेच अवघ्या 19व्या वर्षी देशासाठी शहीद झालेले हेमू कलानी, शहीद संत कंवरराम साहेब, तसेच अनेक महापुरुष, क्रांतिकारी व शहीद ज्यांनी देशासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, ज्यांना भारतीय शालेय पाठ्यपुस्तकात मानाचे स्थान मिळावे, ज्यामुळे येणाऱ्या भावी पिढीला या महापुरुषांच्या जीवनातून मार्गदर्शन पण प्रेरणा मिळेल. या उद्देशाने नाशिक सिंधी समाजातर्फे देवाली सिंधी पंचायतीचे अध्यक्ष व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नाशिक जिल्ह्याचे उपाध्यक्ष रतन चावला यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदन पाठवले आहे. याबाबत रतन चावला यांनी अधिक माहिती दिली. ब्लू स्टार न्यूजसाठी महेश लखवानी, नाशिक. पूज्य सिंधी पंचायत देवळी कॅम्प यांच्या माध्यमातून व आमचे सर्व नाशिक जिल्ह्याचे सिंधी बांधवांच्या माध्यमातून मी आमचे लाडके मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांना एक विनंती करतो की ज्या प्रकारे सर्व धर्मजातींच्या महापुरुषांचं, त्यांचं क्रांतिकारी महापुरुषांचं व इतर ज्यांनी समाजाकरता चांगले कामं केलेले आहेत त्यांचं पाठ्यपुस्तकामध्ये त्यांचे धडे आहेत. तर आमचे सर्वांकडून तुम्हाला विनंती आहे की सिंधी समाजाचे सुद्धा महापुरुष आणि जे संत पुरुष झाले असत किंवा जे क्रांतिकारी ज्यांनी स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये स्वतःच्या जीवाची काही काळजी न घेता भारतकरता त्यांनी त्यांचं जीव दिलं आणि दुर्दैवाने जे आमचे जे सिंधी लोकांनी स्वातंत्र्याकरता जे जीव दिलं तो आमचा भाग आज पाकिस्तानमध्ये आहे, पण आजही त्यांचे व्याख्यान करण्यासारखी जीवनी आमच्या मनामध्ये आहे आणि आमची एक इच्छा आहे की आमची येणारी पिढीनी हे सर्व त्यांना माहिती व्हायला पाहिजे आणि ही परंपरा जिवंत राहायला पाहिजे. म्हणून आम्ही 1ली ते 10वीमध्ये कोणत्याही वर्गामध्ये आमचे महापुरुषांचं, आमचे क्रांतिकारी शहीद ज्या लोकांचं त्याचं पाठ्यपुस्तकामध्ये त्यांचं नाव टाकण्यात यावं, त्यांची जीवनाची कहाणी त्यांनी त्याच्यात शामिल करून घ्यावा, जेणेकरून आमचे येणाऱ्या समाजाच्या पिढीला त्यांचे महापुरुष, त्यांचे शहीद आणि देशाकरता जीवन देणाऱ्या लोकांची त्यांना माहिती व्हायला पाहिजे आणि ही परंपरा पुढे चालायला पाहिजे. कोण कोण आहेत असे? असं आमचे जे सर्वप्रथम जे महाराज दाहिर सिंग, ज्यांचा आता 2-4 दिवस पूर्वीच त्यांचा जन्मदिवस साजरा केला गेला. संत श्री कंवररामजी आणि आमचे शहीद हेमू कलानीजी, ज्यांनी आपले लहान वयामध्ये देशाची रक्षा करताना त्यांना फाशीची शिक्षा भेटली आणि त्यांनी ती शिक्षा भगतसिंग सारखे हसून त्यांनी सहन केली. असं अजून भरपूर महान पुरुष आहे, जसं आमचे ॲक्टर्स हिंदीमध्ये आहे, आमचे वकील्स आहे, आमचे सांसद आणि भरपूर लोक आमचे आहेत. आमचा इतिहास एकदम मोठा आहे. आज मुंबईमध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये सर्व सिंधी प्रोड्युसर आहेत, सिंधी आमचे अभिनेते आहे, सिंधी तंत्रज्ञान आहे, सिंधी आमचे कानून ज्ञान आहे, आमचे सिंधी शिक्षक आहे. या सर्वांचं कुठं ना कुठं देशाचं हित करतात, देशाचे फायदे करतात, त्यांचं ते सहभाग देत राहतात. आणि सर्वात जास्त आमची जे एक वैशिष्ट्य आहे, आम्ही कुठेही अजून आरक्षण मागितलेलं नाही आणि आम्हाला आरक्षणाची गरजसुद्धा नाही. जेणेकरून आमची एकच विनंती आहे का आमचा इतिहासामध्ये यावा आणि आमचे शहीद पुरुषांचं नाव, आमचे संतांचं नाव आणि ज्यांनी भरीव काम केलेलं आहे त्यांचा इतिहासमध्ये त्यांची नोंद व्हावं. जय झूलेलाल. मेरा नाम श्री हासानंद ओचीराम नेहालानी. शैक्षणिक उपलब्धि MA MAd. मैंने अपना पूरा आयुष्य शिक्षा के क्षेत्र में बिताया है. तकरीबन 40 वर्ष मैंने शिक्षकीय पेशे में गुजारा है. मैं शासन के और विशेष रूप से जो शिक्षण खाता है उनके सभी पद अधिकारियों से निवेदन करना चाहता हूं कि जहां स्कूल के इतिहास, नागरिक शास्त्र और अन्य भाषाओं की किताबों में भारत के उन महावीरों, समाज सुधारकों और जिन्होंने राजनीतिक क्षेत्र में
और शैक्षणिक क्षेत्र में, धार्मिक क्षेत्र में काम किया है। जैसे कि स्वामी विवेकानंद जी रहे, राजा राम मोहन राय जी रहे, विद्याचंद्र सागर जी रहे, ज्योतिबा फुले जी रहे, महर्षि धोंडोकेशव रहे, इत्यादि इत्यादि। उसी तरह हमारे सिंधी समाज में भी ऐसी महान विभूतियाँ हो चुकी हैं जिन्होंने भारत के उत्थान में, भारत माँ की स्वतंत्रता के संग्राम में अपना बहुमूल्य योगदान दिया है। जैसे कि डॉक्टर चोइथराम गिदवानी जी हुए, डॉक्टर लीलाराम फेरवानी जी हुए, बलदेव गाजरा जी हुए, श्री हुंदराज दुखायल हुए, श्री हरि दिलगीर हुए, और उसके पश्चात संत शिरोमणि जशन वासवानी जी हुए, उसके पश्चात भगत कंवर राम जी हुए, बाबा हरदास राम जी हुए, श्री युधिष्ठिर लाल रायपुर के हुए। इस तरह बहुत सी ही बड़ी यादी है जिन्होंने भारत माँ के उत्थान के लिए, भारत माँ की स्वतंत्रता के लिए अपना तन मन धन न्यौछावर किया है। महोदय, आपसे निवेदन है कि इन महान विभूतियों का, जिनका सिंधी समाज से संबंध है, इनका उल्लेख भी भारत के ऐतिहासिक किताबों में या भारत की अलग अलग जो नागरिक शास्त्र की किताबों में या भूगोल की किताबों में ये आना चाहिए, ताकि भारत में जो और जातियां रहती हैं और धर्म के लोग रहते हैं, जो हमारे भाई हैं, जिनको हम अपना भाई समझते हैं, उनको भी मालूम हो कि सिंधी समाज में वो कौन सी विभूतियाँ थीं जिन्होंने किस तरह अपना तन मन धन भारत माँ के चरणों में न्यौछावर कर भारत माँ को आज की इस उच्च पद पर बिठाया है। भारत माता की जय। मैं महाराज प्रदीप शर्मा, शिक्षण मंत्री और महाराष्ट्र सरकार से निवेदन करता हूँ कि जैसे महापुरुषों का पाठ्य पुस्तक में उल्लेख किया गया है, वैसे ही हमारे सिंधी समाज के जो महापुरुष हैं और संत हैं, जैसे कि अमर शहीद संत कंवर राम साहब और महाराजा धायर सेन, और कम उम्र में देश के लिए बलिदान देने वाले और क्रांतिकारी हेमू कलानी जी, इनका भी पाठ्य पुस्तक में उल्लेख होना चाहिए, ताकि आगे जो हमारी पीढ़ी है उनको ये जानकारी हो कि हमारे समाज के जो ये संत और ये थे, उनको देश के लिए योगदान दिया था। उनको अगली जो पीढ़ी है उनको ये मालूम होना चाहिए।